टॉवर हिल स्टेशनकडनं बाहेर आलो आणि समोरच टॉवर ऑफ लंडन दिसते मला. टॉवर हिल म्हणजे एक छोट्या टेकडीवरती, एका टेकडीवरती लंडनच्या मध्यवर्ती थेम्स नदीच्या उत्तरेला हा एक किल्ला, ॲक्च्युली हा किल्ला आहे, किल्ला बांधला 11व्या शतकामध्ये हा ह्याचं बांधकाम झालं आणि तेव्हा तो वापरात किल्ला म्हणून होता. प्रोटेक्शनला त्याला चारी बाजूनी वेस आहे, पण नंतर मग तो राजवाडा म्हणून वापरला गेला. तिथे प्रिन्सेस वगैरे राहायचे, पण त्याला खरं लंडनचं आसरू पण म्हणतात, कारण पुढे त्याचं प्रिझनमध्ये त्याचं रूपांतर झालं. अनेक घडामोडी घडत होत्या राजशाहीमध्ये, अनेकांना फासावर दिलं गेलं, अनेकांचे हाल केले, टॉर्चर केलं गेलं, कित्येक जन्मभर खितपत ठेवलं तुरुंगामध्ये. अशा अनेक राजवाड्यांच्या कथा याच्याशी जुळलेल्या निगडीत आहेत, सगळ्या दुःखद कथा आहेत. पण आता तो प्रिन्स तिथे राहत नाही, फक्त कॉरोनेशन सेरेमनीच्या वेळेला तो इथे येतो, 7-8 दिवस असतो प्रिपरेशनसाठी, आणि मग तो समारंभपूर्वक वेस्टमिनिस्टर ॲबेकडे राज्याभिषेकासाठी जातो. तर पण सध्या इथेशी खजिना आहे, राणीचा खजिना या किल्ल्यात ठेवलेला आहे, त्यांनी तिथेच आपला कोहिनूर हिरा होता. आणि टॉवर ऑफ लंडनमध्ये आता आम्ही प्रवेश करतो आहे. सिक्युरिटी चेक आहे, मोठी लाईन लागलेली आहे. तिथे टाकसळ पण आहे, मिंट केलं जातं पैसे, आणि शिवाय राणीचा खजिना आहे, त्यामुळे सिक्युरिटी प्रचंड आहे, कडक सिक्युरिटी आहे. फोटोग्राफी करायची जात नाही, अलाव करणार नाही, त्यामुळे मला माहिती आहे की कोहिनूर हिरा बघता येईल, पण त्याचा फोटो नाही घेता येणार, वाईट वाटेल. हिला कायदा आणि रूल हे पाळायला जातं. टॉवर ऑफ लंडनचं प्रवेशद्वार. टॉवर ऑफ लंडनच्या प्रवेशद्वारातून दुसऱ्या प्रवेशद्वारातून आपण शिरतोय. भव्य बुरुज, बाहेरची भिंत, आज तिथे पण टुरिस्ट खूप आहेत, आणखी सनी डे आहे, संडे आहे, तर टुरिस्ट असणारच. आता आम्ही जातोय तो त्या भागाला ब्लडी टॉवर म्हणतात. समोर जी बिल्डिंग दिसते ती बिल्डिंग आहे क्राउन ज्युएल्स, म्हणजे राणीचा जो खजिना आणि राणीचं मुकुट आणि आपला कोहिनूर हिरा या इमारतीत आहे. तर आता ती आम्ही बघायला चाललो. गर्दी लांब लचक लाईन आहे. बघूया, या इमारतीला भरपूर सिक्युरिटी आहे. क्राउन ज्युएल्स चेंबरमधल्या राणीच्या मुकुटात तळपणारा तो कोहिनूर हिरा पाहिला आणि मन थक्क झालं. तळपणारा तो हिरा, त्या हिऱ्याने किती लढाया पाहिल्या. 6व्या शतकामध्ये गोवळकोंडा खाणीतून बाहेर आल्यानंतर मुघलांकडून शीख सरदार दलीप सिंग आणि शेवटी राणीकडे, असा त्याचा प्रवास थक्क करणार आहे.